हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनल सुपर मॉमवर माझ्या सगळ्या सुपर सबस्क्रायबर सुपर फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण मी आज तुम्हाला घेऊन चालले आहे एक सुंदर, शांत आणि मनाला समाधान देणाऱ्या ठिकाणी. चला तर आजचा हा सुंदर प्रवास माझ्यासोबत शेवटपर्यंत नक्की एन्जॉय करा. आज आमची प्रवासाला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहरापासून. सकाळपासून घरात थोडी लगबग गडबड सुरूच होते कारण आजचा दिवस आमच्यासाठी वेगळा होता. आम्ही छत्रपती संभाजीनगरच्या आसपास असलेल्या पर्यटन स्थळांना, तीर्थक्षेत्रांना, देवस्थळांना भेट देण्यासाठी निघालो होतो. मुलांचा उत्साह तर तुम्ही पाहिलाच असेल. गाडीत गप्पा, हसू, मस्ती सगळं काही सुरू होतं. असा आनंदी प्रवास करत करत आम्ही पोचलो अहमदनगर जिल्ह्यातील नेसावा तालुक्यातील वसलेल्या देवगड या पवित्र ठिकाणी. देवगड हे ठिकाण छत्रपती संभाजीनगर अहमदनगर या महामार्गावर असल्यामुळे येथे दर्शनासाठी अनेक भाविक येतात. मंदिराचा प्रवेशद्वार, सुंदर व सुबक रचना तसेच सभोवताली शांत वातावरण पाहिलं की मन अगदी आपोआप प्रसन्न वाटतं. त्यामुळे देवगड हे भक्तीसाठी अत्यंत पवित्र ठिकाण मानलं जातं. अजूनही अनेक लोकांना या ठिकाणाची फारशी माहिती नसावी असं मला वाटतं, पण माझे भाऊ आणि बहिणी या छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असल्यामुळे या ठिकाणाची त्यांना माहिती होती, म्हणून ते आज आम्हाला इकडे घेऊन आले. देवगडाला आल्यानंतर सर्वात आधी जाणवतं ते म्हणजे इथलं स्वच्छ, अगदी शांत, निसर्गरम्य वातावरण. मंदिराचा परिसर खूप मोठा आणि पार्किंगसाठी प्रशस्त जागा उपलब्ध होती. त्यामुळे कुठल्याही प्रकारची इथे अडचण येणार नाही अशी पार्किंगची सोय होती. म्हणून आम्ही पार्किंगला गाडी लावली आणि सुरुवात झाली आमची मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात फिरायला. या मंदिरात श्री दत्तदेवांचे स्थान आहे. त्याचसोबत इतर काही देवतांचीही मंदिरे येथे पाहायला मिळतात. संपूर्ण परिसर भक्तिभावाने भारलेला असून मनाला खूप समाधान मिळते असं हे ठिकाण आहे. या देवगड मंदिराचं आणखी एक खास वैशिष्ट्य असं बघायला मिळालं की मंदिराचा प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं आहे. स्थानिक लोक या नदीला अमृतवाहिनी प्रवरा नदी असंही म्हणतात. नदीकाठी बसल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. या प्रवरा नदीच्या काठी बोटिंगची सुद्धा सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक भाविक, पर्यटक येथे बोटिंगचा आनंद घेताना दिसत आहेत. नदीच्या काठी वेगवेगळ्या प्रकारचे मासेसुद्धा सोडलेले होते आणि मासे बघायची मजाच खूप वेगळी वाटत होती. त्यानंतर काही लोक निवांत पाण्यात पाय टाकून बसले होते आनंद घेत. तर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण खूप छान वाटलं. त्यानंतर बरेच वारकरी लोक आले होते आणि त्यांचीही अशी जाण्याची गडबड चालू होती. म्हणजे दर्शनाला जाण्याची गडबड सुरू झाली. त्याआधीच आमचं निवांतपणे दर्शन घेऊन झालं होतं. काही फोटोसुद्धा काढले आणि व्हिडिओज काढले आणि आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला लागलो होतो. देवगड आणि तिथला परिसर बघून तर खूप आनंद झाला. त्यानंतर आम्ही रिटर्नच्या प्रवासाला लागलो. परत येत असताना मुलांना थोडीशी भूक लागली पण होती आणि अशाच वेळेस आम्हाला हंगामी हुरडा विकणारे
शेतकरी बसलेले दिसते. तेच ताज्या ज्वारीच्या हुरडा भाजून त्यावर छान मीठ, तिखट आणि मसाला टाकून देत होते. छान भाजून देत होते आणि सोबतच काही थोडासा तिखट असा मिरचीचा ठेचा पण देत होते. गरमागरम हुरड्याची चव तर खरंच खूप छान आणि अप्रतिम होती. रेट थोडा जास्त होता. लहानसा ग्लास होता. जवळपास तो एक ग्लास 100 रुपयाला. त्यामुळे आम्ही काही जास्त घेतलेच नाही. एक ग्लास घेतला. हुरडा थोडासा तिखट असल्यामुळे मुलं जास्त खाऊ शकत नव्हती. पण तरीही एक ग्लास सगळ्यांनी मिळून आम्ही छान एन्जॉय केला. अशा हंगामी गोष्टी प्रवासात मिळाल्या की त्याची मजा तर काही वेगळीच असते. अशाच आमच्या हुरडा खाऊन झाला, गप्पा झाल्या, थोडं खाणं आणि मस्ती करत करत आम्ही पुन्हा तिथून निघालो. हुरडा खाऊन थोडीशी पोटपूजा पण झाली होती. असेच आम्ही गप्पा मारत, थोडं खात, मस्ती करत का असेना, पण पुन्हा आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये सिद्धार्थ उद्यान प्राणी संग्रहालय या ठिकाणी पोहोचलो. इथे आम्ही विविध प्रकारचे प्राणी, मासे, साप, रंगीबेरंगी पक्षी, मुलांना तिथल्या छोट्या खेळामध्ये सहभागी घेतला आणि एन्जॉयमेंट केली. मुलांसाठी हे ठिकाण खूप छान होतं, कारण की मुलांना टायगर, लायन्स हे प्राणी असे आपल्याला बघायला मिळत नाही. पण हे प्राणी संग्रहालयामध्ये सगळे प्राणी होते. ते दाखवण्यासाठी आम्ही खास करून मुलांना नेलं होतं. इधर से देखो इधर दिख रहा है इधर से काम इधर से आना तो इधर ये कृष्णा वरी चढ नको वरी कोणी चढ नका रे
पोरांना आली चला. मागे सरक बेटा. नाही थांबलो आपण आता. मुलांना हे प्राणी पक्षी आणि साप वगैरे बघून तर खूप आनंद झाला होता, पण आमच्या या छोट्याशा चिमुकलीला खेळायचं होतं. त्यामुळे आम्ही इकडे झोक्याकडे पुन्हा निघालो आणि तिला झोक्यावर थोडं का असेना पण ते खेळवलं. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं पुढच्या असं ठिकाण होतं ते की ते अंधारात लायटिंगमध्ये खूप छान दिसतं, म्हणून आम्ही थोडा अंधार होण्याची वाट बघत होतो. मुलांची अशी एन्जॉयमेंट चालू होती आणि तिलाही खेळायचं होतं, मुलांनाही खेळायचं होतं, म्हणून थोडा वेळ उजेड होतो ना आम्ही गार्डनमध्ये वेळ घातला. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं ते म्हणजे बीबिका मकबरा पाहण्यासाठी. यानंतर आम्हाला असं वाटलं की दिवसाची शेवट आपण बीबिका मकबरा पाहून करावे, कारण बीबिका मकबरा हे ठिकाण दिवसा जितकं सुंदर दिसतं ना, त्याहून अधिक रात्रीच्या लायटिंगमध्ये खूप आकर्षक दिसतं. म्हणून आम्ही संध्याकाळच्या वेळेस तिकडे निघालो होतो, पण आल्यानंतर एवढं काही अंधार झाला नव्हतं, म्हणून लायटिंग वगैरे काही लागल्या नव्हत्या. पण आम्हाला असं वाटलं की तिकीट काढायला वेळ वगैरे लागेल आणि त्यानंतर अंधार पडणारच आहे, म्हणून आम्ही तरी लवकरच त्या ठिकाणी पोहोचलो. बीबिका मकबरा हे छत्रपती संभाजीनगरमधील एक ऐतिहासिक स्मारक आहे. याची उभारणी मुघल सम्राट औरंगजेबने त्यांची पत्नी दिलरास बानो बेगम यांच्या स्मरणार्थ केली होती, म्हणून याला दख्खनचा ताजमहल असंही म्हटलं जातं. या ताजमहलची रचना, बाग, कारंजी आणि संपूर्ण परिसर रात्रीच्या प्रकाशात फारच देखणा वाटतो. आम्ही खास रात्रीच्या वेळेस इथे आलो, कारण लायटिंगमुळे संपूर्ण मकबरा वेगळ्याच सौंदर्यात न्हाऊन निघतो. या देखावा खरंच खूप सुंदर आणि डोळ्यात साठवून घेण्यासारखा होता. आणि या ठिकाणी सहल देखील आलेले होते, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. आम्ही आतमध्ये काही गेलो नाही, बाहेरच्या बाहेर सगळं बघून परतीच्या प्रवासाला निघालो. संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या पर्यटनस्थळी जाण्याचं नियोजन आधीच ठरलं होतं. त्यामुळे जास्त वेळ न थांबता आम्ही इथून घरीच परत निघायचा निर्णय घेतला, कारण सकाळी लवकर उठून पुन्हा नव्या प्रवासाला निघायचं होतं. अशा प्रकारे आमचा हा दिवस गेला. देवदर्शन, निसर्ग, नदीच्या काठी, हुरडा, प्राणीसंग्रहालय आणि मुलांची एन्जॉयमेंट आणि रात्रीचा बीबिका मकबरा हा अनुभव खूप सुंदर आणि समाधान देणारा ठरला. याच सुंदर आठवणीसोबत मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.